शेतकरी बऱ्यापैकी जागृत झाल्यानं त्यांना मार्केटची चाल समजली आणि ते आवक आता कमी ठेवत आहेत. त्याचा परिणाम असा होतोय की सोमवारपासनं बाजारभाव परत एकदा दिलासा देत आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडे जो कांदा आहे तो कमी येताना दिसतोय. खास करून बंगळुरू मार्केटमध्ये, कर्नाटक मार्केटमध्ये काल आणि आज जर आपण आवक बघितली तर ती केवळ 32 ते 35 हजार गोण्या अशीच सकाळच्या वेळेस नोंद झालेली दिसून येते. असं असलं तरी एकूण चांगली स्थिती असतानाही शेतकऱ्यांच्या मनात थोडीशी शंका आहे. कारण पुन्हा एकदा काही ठिकाणी कर्नाटकचा नवीन कांदा बाजारात आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हा कांदा किती येतोय ते 200 क्विंटल वगैरे असं तो येतो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी परत प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या मनात भीती आहे, शंका आहे की कर्नाटकचा कांदा नवीन आता बाजारात येऊन आमचे भाव पडणार नाही किंवा पाडणार नाही ना. या सगळ्या शंका परत एकदा, जसं आपण निर्यातीच्या संदर्भात जगाची निर्यात आणि कुठल्या वेळेस काय होईल हे काल समजून घेतलं, तसं आपण आज कर्नाटकचं मागे मी सांगितलेलं आहे, परत एकदा त्या सगळ्या शंका तुमच्या मनातनं काढून टाकूया की जेणेकरून तुम्ही अधिक माहिती सक्षम व्हाल. आणि येणाऱ्या काळामध्ये जर कोणी असं सांगितलं की कर्नाटकचा कांदा आला आहे, आता 20 तारखेलाच बाजारात येतो आहे, तर तुम्ही त्याला योग्य उत्तर तुमच्या पद्धतीने देण्यास सक्षम व्हाल. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार आणि तारीख आहे 15 जुलै 2026. जुलैचा मध्य आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना जुलैच्या एंडला भाव वाढतील का, किंवा काही शेतकऱ्यांना ऑगस्टचे पण प्रश्न पडलेले आहेत, ते मला विचारत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळच्या वेळी तुम्हाला दिली जाईल. आज सकाळी कर्नाटकच्या बंगळुरू बाजारामध्ये जी आवक झाली ती साधारण 33,000 गोण्या अशी आहेत. आता बाजारभावाचं कसं झालं आहे बघा. या आठवड्यात 2-3 दिवसात कर्नाटकचे जर आपण बाजारभाव बघितले तर पुन्हा कांदा त्या ठिकाणी 10-10.5% वाढून तो आता 2487 पर्यंत पोहोचलेला आहे, साधारण 25 रुपयापर्यंत. तिथला लोकल कांदा जो आहे तो 61% वाढलेला आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत, आणि या आठवड्याच्या तुलनेत 14% वाढून तो साधारण 1800 रुपये पोहोचलेला आहे. आणि उन्हाळी कांदा जो आहे तो 52% मागच्या आठवड्याच्या तुलनेत 52% वाढला आहे, तो आता 2752 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यांचा काय बेल्लारी वगैरे कांदा काय अजून आलेला नाही आहे. इथं आवक अगदीच कमी दिसते. आणि बंगलोर स्मॉल किंवा जो कांदा म्हणतात तो साधारण 1200 रुपये दर सुरू आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. या सगळ्याचा परिणाम आता आगामी काळामध्ये आपले बाजारभाव तर आता त्याचा परिणाम होणार आहे. थोडे थोडे वाढत आहेत, ते पाडणार नाहीत. पण हा नवीन कांदा येतो तरी कधी, कर्नाटकचं एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राचे किती आहे, आणि ते कुठल्या काळामध्ये कर्नाटकचा कांदा येतो, कुठले जिल्हे आहेत, हे आपण आत्तापर्यंत 2दा समजून घेतलेलं आहे. पुन्हा आणखी बारीक तुम्हाला समजून सांगतो. ICARचा एक अहवाल त्यांनी केलेला होता. चिकमंगळूर नावाचं जे कर्नाटकचा कांद्याचा पट्टा आहे, तिथे या अभ्यास असं सांगतो की मार्केटमध्ये कसा कांदा येतो, काय कांद्याचं एकूण परिस्थिती असते, त्याच्या आधारे आणि काही माझी माहिती असं करून आपण हे विश्लेषण करत आहोत. फार काही तुम्हाला बोर करणार नाही, काळजी करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती संग्रही ठेवण्यासारखी किंवा हा व्हिडिओ कुठेतरी सेव्ह करून ठेवण्यासारखी आहे. म्हणून चॅनलला नवीन असाल तर तातडीनं सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती मिळत राहील. आता कर्नाटकचा कांदा आणि त्याचे काय परिणाम होतात ते आपण बघू. साधारण 20 जुलै ते 15 सप्टेंबरपर्यंत काय स्थिती असते, व्यापारी कसा निर्णय घेतात ते पण आपण बघूया. मी वेळापत्रक केलं आहे. एक कर्नाटकचा कांदा जेव्हा येतो 20 ते 25 जुलैपर्यंत हा जो कालावधी असेल, तर कर्नाटकामध्ये काय असतं की काही भागात नवीन कांद्याची अर्ली खरीप जो कांदा असतो त्याची सुरुवात होते. आता या काळात महाराष्ट्रामध्ये साठवलेला रब्बी कांदा असतो. संभाव्य परिणाम काय होतो, तर व्यापारी निरीक्षण सुरू करतात. किती कांदा येणार, काय येणार, माझं कसं होणार, मग आपण किती विकत घ्यायचा, या पद्धतीनं. आणि परिणाम काय होतो, 20 ते 25 जुलैपर्यंत कर्नाटकी कांद्याचा परिणाम अल्प किंवा शून्य, काहीच होत नाही आपल्यावर. आता दुसरा 25 ते 31 जुलैपर्यंत बेळगावी, चित्रदुर्ग, धारवाड, बागलकोट परिसरातून आवक वाढायला लागते. 25 ते 31 जुलै या काळामध्ये. आता महाराष्ट्रात काय असतं या काळात,
नाशिक, पुणे, सोलापूरमध्ये अजूनही साठवलेला कांदा असतो. दक्षिण महाराष्ट्रात या कांद्याचा किंचित दबाव येतो. कुठे दबाव येऊ शकतो? पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये आणि वरचेमध्ये सातारा, सांगली, विशेषतः कोल्हापूरच्या मार्केटमध्ये किंचित दबाव येतो, खूप नाही. राज्यव्यापी परिणाम होत नाही. नाशिक, नगर आणि विदर्भ या पट्ट्यामध्ये हा कांदा परिणाम करत नाही. परत एकदा सांगतो. आता अर्ली खरीपाचा जो कांदा, ज्याला म्हणतो कर्नाटक का वो बंगलोर का प्याज आ गई, साऊथ बेल्लारी प्याज आ गई, भाव गिर गया, असं सगळे जे चिरक्या सुरक्या आवाजात तुम्हाला ते मॅसेज टाकतात आणि तुम्ही व्हायरल करतात, घाबरतात आणि कांदा आणून ओततात. तर ते ऐकण्यापूर्वी हे बघूया. 1 ते 7 ऑगस्टला अर्ली खरीप कांदा नियमित आवक होते आणि इकडे साठवलेल्या कांद्याची विक्री सुरू असते महाराष्ट्रात. त्यामुळे ऑगस्टचा पहिला आठवडा हा व्यापारी अंदाज बांधायला लागतात आणि हा निर्णायक असतो. हा टर्निंग पॉईंट आहे. इथे तुमच्या बाजारभावावर फार परिणाम होत नाही, पण टर्निंग पॉईंट आहे. अब क्या होगा आगे, मैं बेचू या रखू, हे व्यापाऱ्यांचं जे आहे. 8 ते 15 ऑगस्टला या दरम्यान मात्र ही आवक वाढायला लागते. त्यामुळे इकडे साठवलेल्या कांद्याची विक्री सुरू असते. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कुठला? 8 ते 15 ऑगस्ट. इथे उत्पादन चांगले असल्यास, म्हणजे कर्नाटकचं उत्पादन चांगलं असेल तर आवकेचा दबाव वाढतो त्या याच्यामध्ये. आणि 16 ते 31 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात नवीन कांदा कर्नाटकच्या बाजारात येतो. महाराष्ट्रातला शिल्लक साठा त्यावेळेस कमी होतो, लक्षात घ्या. आता काय झालं आहे, कर्नाटकचा कांदा आला आहे, पण महाराष्ट्राचा साठा शेतकऱ्यांकडे किती राहतो? तो अवघा 20 ते 25% शिल्लक राहतो. व्यापाऱ्यांकडचा पण कांदा निघून गेलेला आहे. अनेक व्यापारी हे तात्पुरत्या पद्धतीने जसं शेअर करताना, सकाळी घेतला 2 रुपये घेऊन नफा कमवला, संध्याकाळी शेअर विकून टाकला. लाँग टर्म कधी व्यापारी व्यवहार करतात? मार्च आणि एप्रिलला कांदा खरेदी करून मग तो साठवून मग लाँग टर्म व्यवहार करतात त्या कांद्यावर. पण आत्ताच्या कांद्यावर लाँग टर्म कुठलाही व्यापारी रिस्क घेत नाही. त्यामुळे तो तिथंच विकून टाकतो. परिणामी व्यापाऱ्यांकडचा साठा जो एप्रिलचा, मेचा, मार्चचा शिल्लक असेल किंवा शेतकऱ्यांचा जर शिल्लक जो असतो तो कमी असतो. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर बाजाराची खरी दिशा ठरते. इथे काय होतं, दोन्ही बाजूनी त्याच्यावर हे आहे. महाराष्ट्राची आवक कमी होते, मध्य प्रदेशची कमी होते, कर्नाटकची येते, एकूण आवकेचा बॅलन्स होतो. पण इथे एक पॉईंट आहे. तो काय आहे, अनेक व्यापारी असतील किंवा काही कोणी वेगळे घटक असतील, अफवा पसरवतात. अफवा पसरवल्या की तुम्ही घाबरतात. तुमचा जो काय 10-20% कांदा आहे तोही आणून तिथं ओततात बाजार याच्यासमोर आणि तो कांदा 2 ते 3 दिवसात तो परत त्याच्यात नफा कमवून तो विकला जातो. त्यामुळे इथे तुम्हाला सावधानता कधी बाळगायची आहे? 10 ऑगस्ट किंवा 7 ऑगस्टपासूनच तुम्ही लक्षात घ्यायचं. असा पेपर जर बातमी दिली, कर्नाटकच्या कांद्याने आमचे भाव पाडले, अमक्याचं आता काय होणार, असं कोणी स्टेटमेंट करत असतील, त्या स्टेटमेंट करणारे पेपर, स्टेटमेंट करणारे चॅनल, स्टेटमेंट करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, या सगळ्यांवर बहिष्कार टाका. आपण आंदोलन सुरू करतो ॲग्रोशिवारचं. आणि हो, ॲग्रोशिवार आता संघटना पण शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की तुम्ही एक आपलं संघटन सुरू करावं. तर आपण तोही प्रयत्न आहे. आम्हाला काय राजकीय आणि याच्यामध्ये इंटरेस्ट कोण अमक्या समाजाची किती मतं मिळतील असं काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. पण शेतकऱ्यांचं चांगलं होत असेल तर शेतकऱ्यांचा एक दबाव गट तयार करावा, असं काही आमच्या तरुण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही तो लवकरच प्रयत्न करत आहोत. करूच असं नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत कर्नाटकचा मुख्य अर्ली हंगाम सुरू राहतो. महाराष्ट्रातील रब्बी कांदा तोपर्यंत संपत येतो आणि बाजार आता नवीन हंगामावर अवलंबून राहतो. त्यामुळे जो बाजारावर परिणाम करणारा जो घटक आहे किंवा जी तारीख आहे तो ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर. आता 15 ऑगस्ट नंतर एका बाजूला असं असलं तरी दर आठवड्याला आपल्याला काय काय हे तपासावे लागतात. कर्नाटकमध्ये अतिवृष्टी किंवा पाऊस झाला आहे का, पिकाचं नुकसान झालं आहे का, उपटणी काय त्याचं जे आहे ते उशिरा होणार आहे का, कांद्याची काढणी उशिरा होणार आहे का, माफ करा. आता बेळगावच्या विभागातील आवक काय, बेळगावी, विजयपूर, बागलकोट, धारवाड, गदग आणि चित्रदुर्ग इथं विशेष लक्ष ठेवावं लागतं. आणि महाराष्ट्रातील आवक कमी होत असेल तर कुठे, लासलगाव, पिंपळगाव, सिन्नर, येवला, मनमाड, पुणे, सोलापूर
या ठिकाणी आवक कमी झाली, तिकडे वाढली तर तुमच्या बाजारावर परिणाम होत नाही, तुमची किंमत घसरत नाही. आणि मग साठवलेला कांदा वगैरे त्याचे अंदाज आहेत. बांगलादेश आणि तिथली निर्यात सुरू होते का, अशा अनेक गोष्टी आहे. दुबईमध्ये निर्यात कशी आहे, नाफेडची खरेदी सुरू आहे थांबली आहे, त्याचा स्टॉक कसा, हवामान कसं आहे, हे सगळ्या गोष्टी परिणाम करत असतात. व्यापारी कसा निर्णय घेतात त्याचं मॉडेल तुम्हाला सांगतो. कर्नाटकची आवक कधी होते ते बघतात, महाराष्ट्रातील साठा किती ते बघतात, त्यानंतर पावसाचा अंदाज घेतात, निर्यातीचा अंदाज घेतात. मग नाफेडचा कांदा खरेदी होते का, ती जर वाढत असेल, इथे तुम्हाला नाफेडची खरेदी फायद्याची ठरेल या या पॉईंटला. आणि त्यानुसार मग तुमचा बाजारभाव व्यापारी ठरवतात, त्यानुसार ते तुमचा कांदा खरेदी विक्री करतात. त्याच्यामध्ये 2-5 रुपये इकडे तिकडे होतो. हे सगळे घटक एकत्र केले तर या संदर्भात जे आहे कर्नाटकचा कांदा या पद्धतीनं ते येतो. आता कर्नाटकमध्ये किती कांदा होतो ते तुम्हाला सांगतो आणि कुठल्या बाजारावर परिणाम करतो. थोडंसं फार वेळ घेत नाही, हा दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. महाराष्ट्राची कांद्याची जी लागवड आहे ती साधारण 5.5 ते 6 लाख हेक्टरवर होते. यंदा ती वाढून साधारण 6.5 लाख हेक्टरपर्यंत झालेली आहे. आणि कर्नाटकची जी कांद्याची लागवड ती साधारण 1.5 ते 2 लाख हेक्टरवर आहे, ती वाढली असेल. तर एकूण काय आहे, तर कर्नाटकची कांद्याची लागवड ही महाराष्ट्राच्या कांद्याच्या लागवडीच्या तुलनेत 50 ते 55% असते किंवा 45 ते 50% असते असं धरूया. म्हणजे थोडक्यात काय, महाराष्ट्र आजही भारतामध्ये क्रमांक 1 वर आहे. कर्नाटक त्याच्या निम्मा आहे, निम्म्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे तो किती परिणाम करेल ते बघा. पण तरी पण कर्नाटकचा कांदा महत्त्वाचा का ठरतो, वेळ. कारण महाराष्ट्राचं मुख्य कांद्याचं पीक जे आहे आपल्या रब्बीचं मार्च ते जून, तो बाजारात कांदा असतो आणि जुलैनंतर साठवलेला कांदा त्याच वेळीस कर्नाटकचा नवीन कांदा जुलै एंड ऑगस्टमध्ये येतो, जसं मी सांगितलं आहे. आणि स्पर्धा होते. कर्नाटकचा कांदा कुठे विकला जातो, आता असं आहे, चिकमंगळूर हा जो जिल्हा आहे तिथे कांद्याची फार चांगली परिस्थिती आहे, कांद्याचं उत्पादन चांगलं आहे, तर शेतकरी पण चांगल्या पद्धतीने शेती करतात. पण अडचण काय आहे माहिती का, तिथे बाजार नाही आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना एकमेव मार्केट कुठलं आहे, बंगळुरू. त्यामुळे बंगळुरू म्हणजे जवळपास बऱ्यापैकी कर्नाटकचा बऱ्यापैकी भाग तो कव्हर करतो. म्हणजे असं नाही की बंगळुरूला आवक आली आणि बाकीच्या ठिकाणी पण आवक वाढते, जसं नगरमध्ये पण आवक आहे, नाशिकमध्ये तसं नाही आहे. नाशिकमध्ये पण आवक आहे. बंगळुरूमध्ये कुठून कुठून माल येतो या सगळ्या याच्यामध्ये ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत, हसन आणि बंगळुरू. आता प्रत्यक्ष काय कुठे व्यवहार होता, हुबळी, बेळगावी, दावणगेरे आणि म्हैसूर इथे पण होते, कांद्याची आवक होते, पण बंगळुरू मार्केटमध्ये जास्त होते. आता महाराष्ट्रावर झाला तर कुठल्या बाजारात परिणाम होतो ते पहिल्यांदा सांगतो, म्हणजे बाकीच्यांना शंका नको. सर्वात आधी परिणाम होतो तो कोल्हापूर, नंतर सांगली, नंतर सातारा, मग सोलापूर आणि पुणे. दक्षिण महाराष्ट्राचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा हा पट्टा आहे, इथे सगळ्यात आधी परिणाम होतो. कारण याला लागून जो आहे तो मार्केट आहे कर्नाटकचं आणि वाहतूक खर्च फार कमी येतो. परिणामी तिथला कांदा थेट महाराष्ट्रात आतमध्ये नाशिकपर्यंत आला असं होत नाही. नाशिक वगैरे हे जे पट्टे आहेत ना, हे कांदा विकणारे पट्टे लक्षात घ्या. आणि बाकीचे जे आहे उत्तरेकडचा भाग हा कांदा विकत घेणार आहे अजून तरी, उत्तर आणि दक्षिणेकडे. आता हे सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चित्र काय आत्ताचं ते सांगतो. 25 जुलैपर्यंत तरी कर्नाटकचा परिणाम होणार नाही, कांद्याचे किती व्हिडिओ फिरू देत. ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या आवकेने महाराष्ट्रात साठवलेले जो कांदा आहे त्याच्यावर दबाव वाढू शकतो, पण त्याच वेळेस आपली पण आवक कमी होते. निर्यात मागणी बांगलादेश सुरू होईल की नाही, पावसाचं काय आहे, हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे आता तरी सध्या काळजी करू नका. कांदा विक्रीचा किंवा साठवायचा निर्णय तुमच्या मर्जीनुसार घ्या. या संदर्भात आपण रविवारी सांगितलेलं आहे कुठल्या जिल्ह्यात किती विकायचं आहे, ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. ॲग्रोशिवार कुणालाही कांदा विका ठेवा असं सांगत नाही, मात्र संदर्भ म्हणून तुम्ही ही माहिती उपयोगात आणा. आता दुबईच्या कांद्याची काय स्थिती असते, दुबईला सध्याची काय परिस्थिती आहे, तो किती हे करणार आहे आणि त्यातनं आपल्याला अफवांपासून कसं सावध राहायचं आहे, या संदर्भात आपण संध्याकाळी किंवा उद्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. जोडून राहा. पुन्हा एकदा भेटूया. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी, विंचूरकर.